निशंक निर्भय हो मनारी प्रचंड स्वामी बळपाठीशी रे अतर्क्य अवधूत है स्मृतगामी अशक्य विशक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या स्वामी भक्तांनो, आपल्या संपूर्ण भक्तिमय चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या भक्तांसाठी असंख्य रूप धारण करतात हे आपल्या सर्वांना माहित आहे. स्वामींनी आपल्या भक्तांसाठी अन्नपूर्णा देवीचे रूप धारण केले होते. जसे की स्वामींच्या अन्नपूर्णा स्वरूपाचे पूजन ठिकठिकाणी केले जाते. भक्तांनो, आपण या स्थानी घडलेल्या सगळ्या घटनांच्या विस्तारात जाण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी समर्थ महाराज यांची लीला आघात असल्याचा अनुभव अनेक भक्तांना झाला आहे. आजच्या काळातही स्वामींचे अनुभव हजारो लोक पाहत असतात. स्वामी महाराज दयाळू होताना त्यांचे कृत्य त्यांच्या भक्तांच्या मनात उभे राहते. स्वामी महाराजांनी अनेक भक्तांना मदत केली आहे आणि ते जाणून घेण्यासाठी अनेक कथा आहेत. त्यांच्या अनेक कथातून दिसून येते की स्वामी समर्थ महाराज त्यांच्या भक्तांना कधीही एकटे सोडून देत नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असा त्यांचा मंत्र आहे. हा केवळ विश्वाचा मंत्र नसून खुद्द श्री स्वामी समर्थ महाराजांची गूढ लीला आहे, अशा अनेकांची धारणा झालेली आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची लीला अगाध आहे. आजच्या काळातही स्वामींच्या लीला हजारो लोक अनुभवत असतात. अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे. हिंदू परंपरेनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात. अक्कलकोट स्वामींनीही अशाच एक प्रसंगी प्रसाद भोजन दिले. कोनाळी गावाच्या रानातून जाताना श्री स्वामी समर्थांबरोबर श्रीपाद भट्टांसह सुमारे 100 सेवेकरी होते. त्या सर्व जणांना चालून चालून खूप भूक लागली होती. थोडे चालून गेल्यावर स्वामी एका शेतात बसले. तेथे त्यांना शेतकऱ्यांनी फलहार दिला, पाणी दिले. पण इतरांच्या भोजनाचे काय? स्वामी सर्वांना म्हणाले, त्या आम्रवृक्षाखाली जा. इतरांना वाटले तिथे कोणीतरी जेवण देईल. श्रीपाद भट्टांना मात्र समर्थांवर पूर्ण श्रद्धा होती. काही मंडळींना घेऊन ते तिथे गेले. तेव्हा तिथे एक वृद्ध सुहासिन प्रसन्न मुखाने उभी होती. श्रीपाद भट्टांनी चौकशी केली तेव्हा महिला म्हणाली, आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती, पण ती अजून काही आली नाहीत. आता सूर्यास्त होत आला आहे, त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा. तिने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भट्टांना दिला. ते सर्व जण जेवण घेऊन श्रीपाद भट्ट व अन्य भक्त स्वामींकडे जाण्यास निघाले. त्यांनी त्या सुवासिनीस चला म्हणून आग्रह केला, पण ती म्हणाली, तुम्ही पुढे चला, मी मागून दर्शनाला येते. श्रीपाद भट्टांनी सर्व सेवेकऱ्यास जेवण वाढून घेण्यास सांगितले. सर्व तृप्त झाले. अशा प्रकारे स्वामी समर्थांनी सर्व भक्तांना अन्नपूर्वेकरवी भोजन घातले, अशी सर्वांची श्रद्धा आहे. फार थोड्यांचे भाग्य ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णाचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्णाच्या स्वरूपाने सर्वत्र पूजा होऊ लागली. त्यामुळे स्वामी आपल्या भक्तांसाठी कोणत्याही रूपाने नेहमीच मदत करतात हे बघण्यासारखं. त्यामुळे जेव्हा आपल्या स्वामींवर भक्कम विश्वास असतो तेव्हा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाचे दुःख, समस्या, प्रश्न, अडचणी आणि सर्व काही स्वामींना माहिती असते. त्यामुळे त्यांच्या रोजच्या सेवेला मनापासून योगदान द्या. नित्य सेवा करा, सतत नामस्मरणात राहा आणि एक लक्षात ठेवा, स्वामींचा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या अभिवचनाचे ध्यान ठेवून संकटांना सामोरे जा. स्वामी सतत आपल्या बरोबर असतात. सदैव स्वामींच्या नामस्मरणात राहा. घरातली सात्विकता वाढते, संसारातल्या अडचणी कमी होतात, घरात स्वामींचा वास राहतो, निराशेत जाणे आणि भयही राहत नाही. जीवनात संकटांना सामोरे जाण्याची ताकदही स्वामी आपल्याला देतात. म्हणून सतत स्वामींच्या सानिध्यात राहा, स्वामींचे नामस्मरण करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.